267 267 लोकांना तडीपार केलेली आहेत। आदरणीय एसपी सर, सभी प्रशासनिक ऑफिसर, जिले भर से आए हुए शांतता समिति के मेरे साथी, आप सभी को कि जो आज ये जो 2-3 महीने रहते हैं इसमें बहुत सारे त्यौहार रहते हैं, मुस्लिम भाई के, हिंदू भाइयों के बहुत सारे त्यौहार रहते हैं। आप मन से और आस्था से अपने ते करायचे असो की रावनवमी असो, बौद्ध समिती असो, सर्व आता सणच आहेत या महिन्यात। तर माझी सूचना ही आहे की ज्यांनी परवानगी मागितली, ज्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे का हा मी उत्सव साजरा करतो, जे तोरण लावले जाते, झेंडे लावले जाते, शासकीय अधिकृत इमारतीवर आहेत, काही ठिकाणी बांधकाम विभागाच्या याच्यावर मी तोरण आणि झेंडे लावले आहेत। माझी सूचना आहे का ती सार्वजनिक बांधकाम विभागावर जे लावले असते झेंडे, तोरण लावले असते, ते त्या समितीला दुसऱ्या दिवशी बोलवायचं, त्या समितीला सूचना करायची ते तोरण आणि झेंडे काढायचे, म्हणजे याच्याने त्या झेंडे म्हणून भाग होणार नाही। एका झेंड्यावर गोष्टी झाली पाहिजे नाही ज्याच्यामुळे आपले कृत्यामुळे इतर समाजाला कोणत्याही प्रकारचा हे हो। तर आपल्याला आपले धार्मिक कार्यक्रम असे केले पाहिजे जेणेकरून इतर समाजाला आक्षेप होता कामा नये। आक्षेप झाला तर पटकन पोलिसांना इन्फॉर्म केलं पाहिजे। आता वरिष्ठ सानुसार येणार आहे, आमचे SHO आपल्या पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला बोलून डिटेल सूचना देणार आहे। तर आपला रमजान आहे, आता आपला होळी, धुलीवंदन, नंतर रामनवमी, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, यामध्ये आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी आणि या बैठकीला उपस्थित सर्व जातीय शांतता समितीचे सदस्य, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला दरवर्षी या सूचना या बैठकीच्या माध्यमातून दिल्या जातात। कालच आपली तुमसर शहराची बैठक, शांतता समितीची बैठक गायकवाड सर यांच्या नेतृत्वाने पार पडली। त्यांनी पण ह्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन आपलं काम करते आहे, पण आपण सुद्धा आपली जबाबदारी नीट पार पडली तर मला असं वाटत नाही की आपण आपसामध्येच आपला ताळमेळ असावा। आणि होळी सण आता आपल्याकडे येतो आहे। होळी हा सण नुसता रंगाचा उत्सव नसून एकमेकांचा प्रेमाचा आणि भावनेचं प्रतीक आहे, आणि त्याच्यामध्ये सगळे दूर गेलेले लोक जवळ येतात। ये सरोका समिति की ओर से ये सभा, ये मीटिंग हर साल बुलाई जाती है। जातीय सरोका और पुलिस प्रशासन हर त्योहार में और हर कार्यक्रम में, चाहे राजनीतिक हो, सांस्कृतिक हो या फिर और भी मंच हो, पुलिस का एक बहुत बड़ा दायित्व होता है और उसी को एक सरोका के माध्यम से शांतिपूर्वक हम तुम और सभी जन एक साथ मिलकर सन त्यौहार अच्छा पार पाड़ने के उद्देश्य से ही पुलिस प्रशासन ये जातीय सरोका समिति के बैनर के जरिए मीटिंग बुलाते हैं। और हमारी एक जिम्मेदारी बनती है, हम गांव के प्रतिष्ठित नागरिक होते हैं, हमारे पर भी बहुत सारी जिम्मेदारी होती है। सारी जिम्मेदारी पुलिस डिपार्टमेंट की नहीं होती। पुलिस डिपार्टमेंट कि जो आज ये जो 2-3 महीने रहते हैं इसमें बहुत सारे त्यौहार रहते हैं, मुस्लिम भाई के, हिंदू भाइयों के बहुत सारे त्यौहार रहते हैं। आप मन से और आस्था से अपने त्यौहार मनाइए, और मैं सभी को आने वाले त्योहारों की शुभकामनाएं देता हूं। और अपने जो 13 से 17 साल के जो बच्चे हैं उनका खास ख्याल रखें आप लोग, और अपने बूढ़े माँ बापों का भी ख्याल रखें। इतनी सूचना देके मैं अपने 2 शब्द आहे, म्हणजे तो बिघडला आहे किंवा बिघडणार आहे असा विषय नाही। कारण कोणी मुस्लिम असतील, कोणी कुठली असतील, कोणत्या जाती धर्माचे असतील, तरी समाजामध्ये राहताना आपण कोणाला मामा म्हणतो, कोणाला काका म्हणतो, कोणाला। पण इतर चॅलेंजेस जे आहेत, जसं डोंगरे सर म्हणले की आपल्याला पर्यावरण पूरक सगळे सण साजरे करायचे आहेत, तर त्या दृष्टीने आपण पावलं उचलली पाहिजे आणि जाणून बुजून अतिशय जाणीवपूर्वक त्याचे प्रयत्न केले पाहिजे। आणि दुसरं जे आहे, जसं कुरेशी सर म्हणले की आपली खुशियां बांटणी चाहिए, तोडणी नाही चाहिए। आपल्या सेलिब्रेशन मध्ये दुसऱ्याला त्रास होईल असं वागलं नाही पाहिजे। एका महोदयाने असं सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी काही झेंडे वगैरे लागले जातात, तर ते
ते सार्वजनिक ठिकाणी लावता येणार नाही, त्याची सुद्धा आम्ही खबरदारी घेऊ. आजच्या याच्यासाठी 267 267 लोकांना तडीपार केलेले आहेत. त्याच्यावर प्रस्ताव सुरू केले. प्रतिबंधक कारवाई वेगवेगळे कलमाखाली सुमारे 6400 लोकांवर वेगवेगळे कलमाखाली 110, 107, 129 अशा प्रकारे जे वेगवेगळे सेक्शन आहेत प्रतिबंधक कारवाईचे, ते 6400 लोकांवर आम्ही केलेले आहे. अवैध धंदेवर कारवाई आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जे फेमस आहे आपली रेती खूप फेमस आहे. तर या दरम्यान 50 कोटी नाही, 100 कोटी नाही, 150 कोटी नाही, आमचे अधिकाऱ्यांनी, आमचे ठाणेदार आणि सर्व अधिकाऱ्यांनी मिळून 203 कोटीची कारवाई आतापर्यंत आमच्या कार्यकाळात केलेली आहे. तसाच फिगर जुगारचा आहे. 2 कोटीचे सुमारास जुगारवर कारवाई, दारू 5 कोटीचे सुमारास दारूवर कारवाई, अवैध जानवर 6 कोटीचे सुमारास अवैध जानवरांचे जे वाहतूक होते त्यांच्यावर कारवाई, NDPS सुमारास 1 कोटीची कारवाई आतापर्यंत झालेली आहे. सुगंधित तंबाखू याच्यावर सुद्धा 1 कोटीची कारवाई आतापर्यंत झालेली आहे. या सगळे जे प्रतिबंधक कारवाई आहे, जे अवैध धंदेवर कारवाई आहे, याच्या